ईदगाह मैदान हुबली में टीपू जयंती मनाने की नगर पालिका से इजाज़त मिलने के बाद टीपू जयंती के मुंतज़मीन एएमएम के कन्वीनर विजय गुंट्राल की जानिब से टीपू जयंती की तकरीबात का अहतमाम किया गया। ये इजाज़त ईदगाह मैदान में गणेश त्यौहार मनाए जाने का हवाला देकर तलब की गई थी, लिहाजा हुबली धारवाड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन ने टीपू जयंती की इजाज़त दे दी। साथ ही पुलिस कमिश्नर ने कई शराइत भी आयद की हैं, जिनमें महानगर को 10,000 रुपये अदा किए जाएंगे, टीपू के अलावा कोई तस्वीर नहीं लगाई जाएगी वगैरह। उधर श्री राम सेने राष्ट्रीय हिंदू सेना के सरबराह प्रमोद मुतालिक ने ईदगाह मैदान में पालिके की जानिब से इजाज़त देने को नाकाबिल माफ़ी जुर्म करार दिया और कहा कि पालिके बीजेपी के ज़ेर इख्तिदार है तो बीजेपी को अपने मौक़िफ़ से हटकर ये इजाज़त नहीं देनी चाहिए थी, जिससे पार्टी के नज़रियात में दोगलापन नज़र आ रहा है। ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಸರ್ ಆ ಕಡೆ ಬಲಿಯಾಗಿ ಈಗ ಅವರು ತಮ್ಮ ನಿಲುವನ್ನು ಬದಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಾನು ನನ್ನ ನಿಲುವಿಗೆ ಬದ್ಧನಾಗಿದ್ದೀನಿ. ನಾಳೆ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದನೇ ನಾಳೆ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿನ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಸೇರ್ತೀವಿ ಸರ್? ಸುಮಾರು ಒಂದು 100-200 ಜನ ನಾಳೆ ಸೇರುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಹೈಕಮಾಂಡ್ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಸರ್, ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ನನಗೆ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಇತರೆ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಕೊನೆ ಕ್ಲೈಮ್ಯಾಕ್ಸ್ ಹಂತದಲ್ಲಿ ಅದು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ತಪ್ಪು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ನಾಳೆ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾರು ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀರಿ? ಇಲ್ಲ, ನಾಳೆ ಅದನ್ನು ಈಗ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದ್ದಿದೆ, ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಆಗಿದ್ದಿದೆ. ಆ ತೀರ್ಮಾನದ ಅನ್ವಯ, ಪಕ್ಷದ ತೀರ್ಮಾನದ ಅನ್ವಯ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಈಗ ನಾಳೆ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭ ಇದೆ. ಈಗ ಕೆಲವು ಜನ ಬಂದು ಅದು ನಾಟಕೀಯವಾಗಿ ಬೆಳವಣಿಗೆಗಳಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೊಣೆಯಲ್ಲ. ಅದು ಮುಂದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪಾರ್ಟಿ ಸೂಕ್ತ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಮೇಲೇ ಪಾರ್ಟಿ ತಪ್ಪು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಸೂಚನೆ ಏನಿದೆ ನಿಮಗೆ ಸರ್? ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ನಜೀರ್ ವನ್ಯಾಳ್ ಅವರು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವಿಲ್ಲಿ ಮನವಿ ಕೊಡುವಾಗ ಕೂಡ ತಾವು ನೋಡಿದಿರಿ, ಅನೇಕ ಜನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಅದರಲ್ಲಿದ್ದರು. ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಒಳಗೊಂಡಂತೆ ಒಂದು ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ವಿ. ಆ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ನಾನು ಬದ್ದಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಅವರು ಅಮಾಯಕರು, ಅವರು ಯಾವುದೇ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಬಲಿಯಾಗಿ ಇವತ್ತೇನೋ ಅವರು ವ್ಯತಿರಿಕ್ತವಾದಂಥ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ನಾಳೆ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. कर्नाटक में हुबली चन्नम्मा मैदान ये विवाद था, अभी सुप्रीम कोर्ट ने क्लियर कर दिया है. इसमें गणेश उत्सव का उत्सव हो गया था. हर बरस 2 बार नमाज भी होता है. इसके लिए एमआईएम ने, कई मुस्लिम संगठनों ने टिप्पू सुल्तान जयंती का आचरण करने के लिए एप्लीकेशन किए थे, रिक्वेस्ट किए थे. उसको कॉरपोरेशन ने परमिशन दिया है. मैं इसको खंडन करता हूँ, विरोध करता हूँ. कॉरपोरेशन बीजेपी के हाथ में है. बीजेपी के सरकार अभी चला रही है. सो बीजेपी टिप्पू सुल्तान का जयंती बैन किया था. तो बैन करने के बाद ये ऐसे परमिशन देना ये गलत बात है. ड्यूअल स्टैंड इनका ये प्रकट हो रहा है. मैं कहता हूँ, एक टिप्पू सुल्तान एक देशद्रोही, मतांध, हमारे देव देवस्थान को भग्न किया था. हिंदू महिलाओं के ऊपर अत्याचार किया था. लाखों हिंदुओं को मुसलमान इस्लामीकरण किया था. ऐसे
कन्नड़ द्रोहिता, भाषा द्रोहिता, तो इसका जयंती करने के लिए जो बीजेपी सरकार ने अनुमति दिया है, ये खंडनीय है, अक्षम्य अपराध किया है। हमने इसको प्रतिभटन करेंगे, ऐसा मैं कहता हूँ।